राम राम मंडळी. आजची आपली रेसिपी आहे गावरानी बेत आणि तो काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आमचा शेवटपर्यंत. काय मीठ वेट कमी जास्त वगैरे असं काय? परफेक्ट. काय ग सखू, आज खायला काय मिळणार आहे मला? आज अगदी गावरानी बेत आहे तुझ्यासाठी आणि तो काय आहे त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आमचा शेवटपर्यंत. राम राम मंडळी. नमस्कार. हाय, हॅलो आणि नमस्कार. आम्ही म्हणजे कायच्या किमया आणि जयश्री जाधव तुमचं सहर्ष स्वागत करतो न्यू रेसिपी मध्ये, जी आहे गावरान बेत. पण ह्याच्यात नेमकं आहे काय, कारण 2-4 वस्तू आहेत त्यात, एकच काय नाहीये. इट विल बी आवर मेन कोर्स. आपण बाहेर जातोय कुठे, घरी संडे किंवा वीकेंड प्लॅन करतोय, गच्चीवरती पार्टी करतोय, तर असं छान बाहेर सामान आणून मांडून अशी मांडणी म्हणजे आमची व्हायची आहे. आम्ही दाखवू तुम्हाला काय काय आहे त्यात. थोडस सामान आणलं तर नेमकं सामान काय ते बघून घेऊ आणि मग बेताला सुरुवात करू. आणि आता गुलाबी थंडी पण आहे, आपल्याला ही शॉल वगैरे गुलाबी शॉल वापरली आहे. ही परफेक्ट गुलाबी नाही आहे, रेड आहे. पण आता चालून जाते. तर आजचा आपला गावरान मेनू आहे. त्या मस्त बाजारामध्ये ह्या तुरीच्या शेंगा आल्या बघा. तर यापासून पुष्कळ रेसिपी पदार्थ आपले बनवू शकतात. तर मला वाटलं की आपण म्हटलं आता छान रोज वेगळ्या वेगळ्या भाज्या वगैरे सगळ्या बोर झाल्या आता, काहीतरी असं न्यू रेसिपी मध्ये हलकं फुलकं. तर काय खायचंय, तर माझा आज विचार आहे की आपण मस्त एक खिचडी बनवूया मुंगाच्या डाळीची आणि कढी गोळे करूया. या तुरीचे दाण्याचे आपण कढी गोळे करू याचे दाणे. आणि जसं आता हे गाजर, मुळा, हे पात आहे जशी आता कांद्याची, आणि याचा आपण घोळानं पण करू आणि थोडीशी मेथी पण टाकू त्याच्यामध्ये आपण. खिचडी हा आता कढी गोळे गावरान विदर्भ स्पेशल. म्हणजे 3 पदार्थ की काय मिसिंग आहे अजून? नाही, सध्या तरी एवढंच आहे. आणि त्याला आपण सोबतीला थोडस पापड वगैरे, लोणचं तोंडी लावायला थोडं घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. आणि आज माहित आहे का, आपण की गॅसवर नाही करू रेसिपी आणि ना इंडक्शनवर. मस्त आपण ही शेगडी पेटू आणि कोळशे आणले आहे मस्त लाकूड. मागच्या वेळेला काय बार्बिक्यू पेटवला, आता या वेळेला काय तर आपण आता शेगडी पेटवूया. एवढे काढले मी, कारण की माझी आता हे शेगडी सुरू झाली आहे. हे मी काढले एवढे हो दाणे, तरी अजून करतेच आहे मी. दाणे काढणं सोपं काम नसतं. रेसिपी. मग तुला आता गावरान मेनू चांगला पाहिजे आहे तर मेहनत तर घ्यावंच लागेल ना थोडी, नाही का. हे डाळ आणि तांदूळ मी सम प्रमाणातच घेतलाय, सारखं तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता मी याला धुवून हा कुकर या शेगडीवर ठेवणार आहे. आणि हिंग, मीठ असंच म्हणणं मला, मी तसं देते तुला. आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया दे आणि हिंग घे, मीठ पण. आणि हिंग दे. आणि आपण याला वरून मग लसण आणि लाल मिरचीचा तडका टाकू यामध्ये. आधी पण टाकून आपण करू शकतो, नंतरही टाकू शकतो. हिंगाने कसं एकदम खिचडीला मस्त टेस्ट होतो. आणि आता पाणी टाकून देऊ, थोडं तेल पण देशील याच्यात. थोडं तेल. कुकर पण चुलीवरच शिजणार? चुलीवरच. आज सगळं आपण ह्या शेगडीवरच करूया. झाकण लावून घेऊ आपण आता याला आणि बस 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ. तोपर्यंत आपण गोळे वगैरे जे कढी गोळे करणार आहे त्याची तयारी करू. हे बघा, वेळेनुसार आता आपण याची पण तयारी करून घेऊ ना कढी. तर हे दही घेऊ पहिले आपण आता.
पण एक सांगू का तुला, हम्म. जसं आपल्याकडे आपण दुकानात गेलो की कढीसाठी आंबट दही म्हणतो हो आणि गोड दही म्हणजे मलाई दही द्या असं म्हणतो. हो पण मी पाहिलंय ना पुण्यात, नाशकात म्हण, तिकडे 2 प्रकारचे दही नाहीये. हा. एक तर ताक मिळते, कढी करायचं असेल तर दह्याची नाही, ताकाचीच ताकच. कढी होते. असं दही नाही मिळत, आंबट आणि नाही, गोड आपल्याकडे प्रकारच नाही. ताक वेगळं मिळते. जसे आता दहीवाले वगैरे पण येतात हा. खेड्यांवरचे वगैरे. आपल्या आता मी हे जे दही घेतलंय नाही दुकानातलं नाही आहे. आमच्या इथे ती एक खेड्यावरची बाई येते तिच्या जवळ त्याच्यावर माहिती पडते की हा. आंबट दही आहे. आंबट दही. आणि कढी म्हटलं ना तर आंबट दही. आणि आपल्याकडे कसं तसं आहेच, मिळते. आहे पहिलेपासून. की आणि ताक तिकडे म्हटलं म्हटलं ना की की सगळ्यांना बघ, कोणतं आंबट दही. नाही, आंबट दही तर हे आपण आता कढी जे बनवत आहे ती आंबट दह्याचीच. तर त्यासाठी थोडं हळद पण दे मला So, इकडे. आणि- आमच्याकडलं आंबट दही हम्म. ही आम्ही कढी बनवतो. ताकाची कढी वेगळी कढी असते. हा, आणि हे थोडं चण्याच्या डाळीचं पीठ आहे, हे आपण थोडं टाकू याच्यात. त्याचा काही अंदाज असतो की अंदाजानेच टाकायचं हे. जसं आता बघ, ही थोडी पातळच राहील कढी फोडणी घालू तेव्हा. पण जेव्हा ते गोळे आपण टाकू त्याच्यामध्ये, ती जशी शिजणार तर त्याला तो घट्टपणा तो येणार मग थोडा. एकदम घट्ट पण नाही राहत कढी गोळे आणि एकदम पातळ पण नाही, मिडियम. थोडी हळद दे त्याच्यामध्ये. आणि हे जे पिठलं असते आपण जे करतो त्याचं दही टाकून हेच करतात. हेच तर त्यामध्ये हा बेसन थोडं जास्ती टाकायचं त्याच्यामध्ये. आणि एकाच ह्याच्यात किती पदार्थ करता किती? येतात तुम्ही पाहिलं तर. आणि याला रवीने आपण थोडी मिरचीची पेस्ट पण टाकूया आणि आलं लसूण पेस्ट पण याच्यामध्ये टाकूया. पहिले मी थोडं घोटून घेते थोडी. आणि यामध्येच थोडीशी मिरचीची पेस्ट पण टाकूया. की थोडी मिरचीची पण पेस्ट टाकू आपण, थोडीच टाकू, कारण की खूप तिखट आहे या मिरच्या. अगदी खेड्यावरचे, आता आमच्या इथे खूप खेड्यावरचे राहतात ना तिथे बाजारामध्ये, तिच्या जवळच्या आणल्या त्या खूपच तेज आहे. पण मी असं ऐकलंय की जी जाडी असते मिरची ती कमी तिखट असते आणि जी नाही. बारीक असते अगदी लवंगी ती खूप तिखट असते. आजकाल जाड काय आणि बारीक काय, एकदम फिक्की मिरची कोणतीच नाही येत आहे. कोणती आपण म्हटलं फिक्की तर ती तिखट राहतेच. आणि ही तर एकदम हिरवी कंच आहे, ती खूप तिखट आहे. बरं, ही फक्त मिरची आहे मिरची. जी आपण मिक्सर मधनं किंवा असं हो. केलंय. आणि हे जे आलं लसणाची पेस्ट हा, आहे कशी केली? ही मी घरीच करते, म्हणजे करायची? आठवड्याची केली राहते. तर याच्यामध्ये मी जसं कोथिंबीर पण टाकली आहे, सांबार जसा आपला, तर त्याच्या काड्या पण राहिल्या तर त्या पण वापरू शकतो आपण, किंवा डायरेक्ट सांबार पण टाकला तरी चालेल. आणि आलं लसूण आपलं आणि जिरं आणि हे सांबार आपण थोडासा पण मी एक दोन मिक्सर मध्ये. comparison सांगते तुला. मी कोणाला तरी पाहिलं होतं ज्यांनी कच्चं म्हणजे साधा आलं आणि लसण. मी तुला पाहिलंय तू थोडस भाजून घेते. नाही भाजत तू नाही. कदाचित नॉनव्हेजची भाजी केली होती मागे आपण, तेव्हा तसं केलं कधी होतं. कधी कसं नॉनव्हेज आता जसं करायचं आहे तर आलं लसूण वगैरे नाहीये आता तयार, तर तेव्हा आपल्याला जसं आता वेळेवर करायचं आहे तर जसं आता आपण कांदा खोबरं वगैरे ते भाजतो त्यामध्येच मग थोडस आलं लसूण वगैरे पण आपण थोडं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये, ती टेस्ट अजून वेगळी लागते. मला वाटलं जास्ती दिवस टिकवायची असेल तर नाही असं वगैरे नाही. याच्यामध्ये आपण थोडं समजा आता आपल्याला नेहमी जसं 8 दिवसाची वगैरे म्हण, एक आठवडाभर चालते. समजा याच्यामध्ये तुम्हाला जास्त दिवसासाठी करायची असेल तर थोडं मीठ पण टाकून द्यायचं मग त्याच्यामध्ये बारीक करताना. मग आणि टिकते ती. टिकते. यामध्ये थोडं पाणी पण टाकायचं. पाण्याचा अंदाज आपलाच असतो. हो. जसं आता आपल्याला कसं म्हणजे घट्ट पाहिजे की मीडियम की पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. हे झालंय रेडी. आपण आता फोडणी घालू कढी. तर ही शेगडी जी आहे ती कड्या काढून घ्यायच्या, म्हणजे जास्ती. अच्छा, म्हणजे भांड छोटं असेल तर कड्या वापरायच्या. हो. आता हा गंज आपण डायरेक्ट ठेवू आणि यावर भांडे पण काळे नाही होत. थोडं तेल दे, थोडंच पाहिजे तेल कढीला, जास्ती नाही. आता मेथीचे दाणे टाकले आपण, थोडं जिरं आणि मोहरी पण देतो. बर. तेल बघ किती गरम झालंय. स्पीड कमी करायचं सिस्टम नाहीये ना. नाही, कढीपत्ता. आणि आता हे बघ, हे टाकून द्यायचं आता आपण. कडक फोडणी, पाणी लागेल तेवढं टाकू आपण. बर. आवडीनुसार.
यामध्ये आता आपण मीठ टाकू चवीप्रमाणे. आला लसणाची पेस्ट घातली आपण त्यात, म्हणून आपण वरून लसूण आणि वरून मिरची असं नाही घातलं. आता प्रत्येक पुष्कळ जणांची पद्धत पण वेगळी वेगळी कढी करायची नाही का. तर सहसा आपल्याकडे तर अशाच प्रकारची केल्या जाते. आपण साखर टाकतो थोडीशी आणि थोडी साखर पण टाकतो. आता मीठ टाकलंच आहे मी, थोडी चवीनुसार साखर. याला आता उकळी येऊ देऊ, तोपर्यंत आपण ते गोळ्यांची तयारी करू. हे बघ, आता मी थोडं चण्याच्या डाळीचं पीठ टाकताय. तर हे कशासाठी, तर डायरेक्ट आपण समजा हे गोळे केले ना तर याच्यात फुटून जाईल. तर ते पकड राहण्यासाठी थोडी, त्यासाठी थोडं चण्याच्या डाळीचं पीठ टाकू आणि थोडस मीठ. कढीमध्ये पण आपण मीठ टाकलंय तसं. आता थोडं आलं लसूण पेस्ट, थोडीशी मिरचीची पण पेस्ट थोडी थोडीशी टाकली. मिरची हो एवढी, हो बस. थोडीशी हळद हो टाकते. यामध्ये आपण लाल तिखट पण टाकू शकतो थोडं, पण त्याचा रंग छान राहण्यासाठी असा ग्रीन मिरचीच्या पेस्टनी पण हो. जसं तसं पण नाही का, कढी गोळे अगदी तिखट तिखट एकदम नाही चांगले. आणि हे आता आपण पूर्ण एकत्र करू सगळं. थोडीशी कोथिंबीर राहिली आहे ना, ती टाकणं थोडी. बर, बारीक चिर थोडी. कढीला आता उकळी येत आहे. हे वरचं जे आहे ना, हे उतून जाऊ द्यायचं, नाही तर मग चवच नाही राहत कढीला. अच्छा, म्हणून तिच्याकडे जरा लक्ष द्यायचं नाही. असे चमच्याने असं थोडं फिरवत राहायचं. बस आता येतच आहे त्याला उकळीत. आपण आता गोळे टाकूया आता याच्यामध्ये. ओके. छोटे छोटे असे गोळे करू आपण याचे, अगदी छोटे छोटे. हे बघ असे. हे आपण आता पूर्ण करून घेऊ असे. हे असे कढीला आता उकळी थोडी येतच आहे. तर आता आपण हे गोळे सोडू एक एक त्याच्यामध्ये. आणि आत्ताच रे का याला चम्मच वगैरे असं म्हणजे फिरवायचं नाही. थोडं छान उकळी येऊ द्यायची. नाहीतर मग फुटून जाईल ना ते. हे थोडं टीप जरा लक्षात ठेवायची. बघ याला उकळी आली आता. आता आपण चमच्याने थोडं याला हे करू. एक 2-3 उकळ्यांमध्ये दाणे म्हणजे जसे ते गोळे आहे शिजून जाते मग. आणि हेच आपण गॅसवर केलं असतं तर एकदम मिनिमम सगळ्यात कमी ठेवायची. हो हो, थोडा वेळ कमीच ठेवायची. शेगडीवर इलाज नाही राहत ना, गॅस कमी जास्ती करण्याचं त्याच्या गॅसवर राहते. तर वेगळ्या वेगळ्या रेसिपी आपण दाणे म्हटलं आले या सीझन मध्ये की भाजीचं टेन्शन नाही आहे. मग तसं आपण कोणत्या कोणत्या रेसिपीज करणार. जसं आता आपण बघ कढी गोळे केले आहे. तर याचे लवट म्हणून एक प्रकार आहे आपला विदर्भातलाच. बरोबर. तर तो पण लवट म्हणजे जसे कढीमध्ये नाही, ते कढीत नाही राहत. त्या म्हणजे रसा करायचा असा मसाल्याचा तयार. तर पद्धत हीच आहे जशी दाण्याचे जसं हे आपण बारीक गोळे असेच करायचे. फक्त रसा ग्रेव्ही बनवायची त्यामध्ये ते लवट म्हणजे ती भाजी आहे. भाजी प्रकार आपण जसं आता हे कढी गोळे आहे ना, तर हे पण आपण पोळी सोबत, जसं आता आपण आजचा आपला बेत आहे खिचडी सोबत आपण खात आहे. भाकरी सोबत पण खाऊ शकता तुम्ही. म्हणजे असे 2-3 प्रकारे तुम्ही खाऊ शकता. किंवा नुसतेच नाश्त्याला म्हणून हलका फुलका नाश्ता म्हणून पण तुम्ही कढी गोळे असे खाऊ शकता. हे बघ आता झालाय, सगळे गोळे वर आले आहे आता. बघ म्हणजे हे झाले आहे आता. आधी पण कच्चे होते ते तर खालीच होते. आता हे सगळे वर आले असे. आता आपण उतरवून घेऊ याला. गरमागरम कढी गोळे तयार. आता आपण मस्त आपलं ताट रेडी करू. आणि त्याच्या आधी आपण तो पापड पण भाजून घेऊ आणि तडका तडका. ती झाली आता. आता उतरवून घेऊ हा कुकर आपण. आणि आता आपण कढी गोळे करू. चालेल. ही खिचडी जी झाली आहे भोगाची, त्याच्यावर आपण मस्त लसण आणि लाल मिरचीचा तडका लावू. येस येस. तरी आपला एक पदार्थ उरतोय अजून. कोणता? घोळांना.
घोळा ना, अरे हो ते चिरणं. बरं बरं बरं. हे बघ आपण ही कांद्याची पात नाही का, याचा घोळा ना तयार करायचा आहे. हे साहित्य टाक. हे मेथी धुवून घेतली आहे मी थोडी कच्ची, थोडी मेथी पण. आणि हे बघ मुळा आणि हे गाजर. मेथी कशी ओळखायची, कडू आहे की कशी आहे? ते गोल आणि लांब प्रकार, अशी 2 प्रकारची मेथी राहते. त्याच्यातली मी पण एकदम परफेक्ट नाही सांगू शकणार, पण पण तेवढं हा, आतापर्यंत लक्ष. गोल जी राहते ना तर ती कडू नाही राहत. कडू नसते ती. लांबट जी राहते ती कडवट राहते, असं आई म्हणते, म्हणून मी पण म्हणते. आई म्हणजे शिवर आईवर पिक्चर आली आहे. आई म्हणजेच हे आहे. आता थोडं मीठ टाकू आपण, थोडं किंचित लाल तिखट पण टाकू आपण, चमचा दे. यामध्ये आपण हिरवी मिरची पण बारीक चिरून टाकू शकतो. थोडं तेल आणि थोडं लिंबू पण पिळू. थोडंच टाकू तेल. कोथिंबीर शिवाय मजा नाही. आता हे एकत्र करून घेऊ आणि बस. आता मस्त जेवायला बसू गरमागरम. हे बघ मस्त एक नंबर कलरफुल. हा कलरफुल आहे. तेल दे थोडं. हे शेंगदाण्याचंच तेल वापरत आहे आपण. मस्त वाटते खिचडीला. थोडं जास्तीच करते मी. तुला समजा सेपरेट अजून वरून पाहिजे असेल तू घेऊ शकते तो तडका. याला गरम होऊ देऊ आपण आता. आणि थोडी मोहरी पण देशील मला. थोडं जिरं बस. आणि लसूण. मिरची कुठे ठेवली? सगळंच टाकायचं नाही? हो, बारीक पण चिरून टाकू शकतो किंवा सगळं आपण टाकू शकतो आपण. बघ आता तेल गरम झालं, आपण मोहरी टाकून घेऊ. थोडं जिरं आणि या लसणाच्या पाकळ्या थोड्या होऊ देऊ याला, मग आपण मिरची टाकू. हे कसे तडतड तडतड करत नाचून राहिले. मिरची पण टाकत आहे. हा तडका आपण याच्यामध्ये टाकू. दे कुकरचं झाकण आता उघडते मी. टाडा, खिचडी तयार. बघा हा तडका आपण टाकूया. भाजून घेऊ आपण आता. जळत पण नाही, याच्यावर छान भाजल्या जाते बघ कोळशांवर. हा ना, एक नंबर. गरमागरम खिचडी. काय सुगंध येतो नाही? मस्त सुगंध येत आहे ना, एकदम अनबीटेबल. आता कढी गोळे. गरमागरम कढी गोळे आणि तो घोळाना. तिथे चमच्यानी वाढाचा घोळाना. हे लोणचं तर नाही घेतलं आपण म्हटल्याप्रमाणे. सुंदर दिसतंय असं ताट. कलरफुल. त्याचा सुगंधच असा एकदम एकदम बघ तो ना, असा महाराष्ट्रीयन म्हणतो, मराठी ठसका. मराठी. आणि हे बघ सोबतीला आपलं लिंबाचं लोणचं.
गोड आहे. गोड गूळ टाकून केलाय हे. चला मग आता घ्या ताव मारा. ही कसं कसं खायचं? मिरची आणि लसण आहे ना हा हा छान असा बारीक करून घ्यायचा. मी थोडीच घेतली बा मिरची, तिखट आहे ना ही म्हणून थोडी. आणि छान आपण एकत्र करून असे सगळं खूप झणझणीत गरम आहे. मस्त गरम गरम. थंडी पण तशीच आहे ना ग, हो नाही का? आणि हे असा मस्त असा घ्यायचा. पाणी सुटताय ना तोंडाला सगळ्यांच्या. घे का हो माझी छोटा बहिणाबाई. आणि हे घ्यायचं तोंडी लावायला गोळाला. आणि आवर्जून हाताने खायचं. हाताने खायची मजा वेगळीच आहे. वा, कढी गोळ जो लिंबू टाकलाय ना त्यात, त्याच्यामुळे असं सगळं एनहान्स होत आहे. छान. आणि आता पापड तर हे मी तुला भरवते. पहिले छोटा पीस घेऊ आपण, गरम आहे कारण गरम आहे. काय मीठ वेट कमी जास्त वगैरे असं काय? परफेक्ट. वा, एक नंबर. पापड आणि लोणचं बघ तू खाऊन एक नंबर झालाय. मस्त वाटतंय खरंच. एक नंबर. कारण आणि पण गरम गरम खायची वस्तू हो. आहे. ही अशी बनवून ठेवली आणि मग खाल्लं असा अर्थ नाही. हा जो वेगळा त्याला तडका, हे सगळं नेसेसरी, याच्यातलं एक्स्ट्रा काहीच नाही असं वाटतं मला खाल्ल्यावर. ही गरम असताना मस्त वाटते, त्याच्यावरचा तो तडका त्याच्या सोबत जातो. ह्याच्यात जे घातलेलं लिंबू आहे ते एकदम त्याला काय म्हणू शकतो आपण त्याला? त्याची हे आहे. हा, एनहान्स करतंय. आणि लिंबू आणि हे पापड खायला थोडा वेळ लागतो, कारण हे खाऊ ते खाऊ करता करता. पण अप्रतिम आहे, सगळे चव आणि पूर्ण बेत. थँक्यू सो मच. अशाच रेसिपीज पहा. आणि कारण आता उत्सुकता ती आहे ना की दाण्यापासून अजून नेक्स्ट रेसिपी काय असेल ती. तर नेक्स्ट रेसिपी बघायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसतात केला तुम्ही अजूनपर्यंत तर नक्की करा. कमेंट्स करा, शेअर करा व्हिडिओ आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट रेसिपी मध्ये. बाय.